दोन्ही. खूप आवडलं मंदिर, खूप म्हणजे खूप एक नंबर मंदिर आहे. तर तुम्ही पण कोकणातले क्राऊडेड बीचेस तारकर्ली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे फिरून आता कंटाळला असाल आणि तुम्हाला पण एखादा सिनिक व्ह्यू असणारा बीच आणि सोबत आपल्या बाप्पांचं मंदिर असं ठिकाण बघायचं आहे का? तर मी गौरव गायकवाड आज तुम्हाला घेऊन जातो महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या मध्ये असणारा कोकणातील एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण, ते म्हणजे वेंगुर्ला. मान्सूनमध्ये आपण व्हिजिट केलेले हे पहिलं ठिकाण. तर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण जेव्हा आपण नवीन नवीन ठिकाणाचे व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आपण आलेलो आता वेंगुर्ल्याला चाललो. ॲटमॉस्फिअर बघू शकता, किती क्लिअर ॲटमॉस्फिअर आहे, मस्त आहे. पाऊस वगैरे पडतोय, लाईट पाऊस आहे. तिथे नाश्ता वगैरे केला. वेंगुर्ल्याचा ॲटमॉस्फिअर बघा, किती मस्त ॲटमॉस्फिअर बघा. इकडे इकडे घे. मग ह्या ह्याच्यावरती घे, मी बोट लावते. हे गावरे आहे बघ. ओ माय साब, कसं आहे, म्हटलं का असं क्लोज वाला पाहिजे रे जरा. काय आहे? आमच्या तिकडे ह्याला कांगुन्या बोलतात. कांगुन्या. सांगुन्या. कांगुन्या. कांगुन्या. हा. खाल्ले का तुम्ही कोणी? हे खाऊ ना डिरेक्टली, काय होणार नाही ना? नाही काय होत, मरतेस. विष बाधा झाली तर रिझल्ट आला का मग? भारी आहे. मित्रांनो, आपण चाललोय वेंगुर्ल्यातील रेडी गणपतीला. जातानाचा निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढीच इंटरेस्टिंग रेडी येथील गणपतीची मूर्ती कशी सापडली ही कहाणी देखील आहे. तर झालं असं, रेडी येथील नागोळावाडीतील एक तरुण सदानंद कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका लोहखनिजाच्या कंपनीत कामाला होता. रेडीतील मायनिंग खाणीवरून बंदराकडे व बंदराकडून खनीकडे त्याच्या लोहखनिजाचा ट्रक नेहमी ये जा करत असे. 18 एप्रिल 1976ला सदानंद एका विशिष्ट ठिकाणी आपला ट्रक उभा करतो व तेथे झोपी जातो. पहाटेच्या सुमारास त्याला एक स्वप्न पडते व स्वप्नामध्ये श्री गणपती येऊन त्याच ठिकाणी खोदा, आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत देतात. त्यानुसार श्री सदानंद कांबळी व वासुदेव जुवेलकर हे मायनिंगच्या कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने तिथे खोदकाम चालू करतात. काहीसा भाग खोदकाम करताच त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागतो. खूप दिवस हे खोदकाम चालले व अखेर 1 मे 1976 रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. त्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर देखील सापडला. आहे ना इंटरेस्टिंग? आणि आता आपण बघू की मंदिर त्यानंतर कशा प्रकारे रिनोव्हेट केलं गेलं आणि किती सुंदर असं रिनोव्हेट केलं गेलं. तर आत्ता आलं आपण वेंगुर्ल्याच्या रेड्डी गणपतीला. जुना गणपतीचं मंदिर आहे, आपण बघू शकताय. तुम्ही तिकडून आला, पार्किंग वगैरे एरिया तिथं आहे. स्वामी समर्थांचा मठ आहे रेड्डीमधला. पण खाली उतरायचं नको. असंही आहे रे मंदिर कसं रिनोव्हेट केलं, ती मस्त मंदिर आहे. रिनोव्हेट सही ॲटमॉस्फिअर आहे एकदम.
खूप आवडलं मंदिर, खूप म्हणजे खूप एक नंबर मंदिर आहे. तुम्ही खरंच वेंगुर्ल्याला या आणि खरंच इथं भेट द्या. या साईडला तुम्ही मंदिर बघू शकताय. ही मंदिराची दुसरी बाजू आहे आणि इकडून आपण आलो. वेंगुर्ला गणपती मंदिराच्या मागेच वेंगुर्ल्याचा सुंदर असा हा बीच आहे. तर बीचला जायला मंदिराच्या बाजूने एक पायवाट आहे. इथे कोणतीही गाडी घेऊन जाता येत नाही. गाडी वरती पार्किंग केलेली तिथेच पार्क करायची आणि इथून ह्या पायवाटेने खाली चालत जावं लागतं. अजून काय पाहिजे आयुष्यात? हॉटेल. मी कोकणात आधी पण खूप फिरलोय. तारकर्ली, सिंधुदुर्ग, गुहागर, रत्नागिरी, कर्दे बीच, चिपळूण असा खूप सारा कोकण माझा बघून झालेला आहे. पण मित्र बोलला की आपण यावेळी वेंगुर्ल्याला जाऊ आणि खरंच खूप सुंदर असा निसर्ग होता वेंगुर्ल्याला जाताना. कोकणातला निसर्ग हा नेहमी सुंदर असतो, पण वेंगुर्ला हे ठिकाण अविस्मरणीय होतं.